नमस्कार. आज आपण सर्व माननीय पलूस गावातले पलूसच्या हितचिंतक सर्वजण आम्ही जमलेलो आहोत. हा जो आज बऱ्याच सहकारी माझ्या सांगितलं की जो कराबद्दल जनजागृती आक्रोश मोर्चा यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. उद्या 31 जुलै 2026 सकाळी 9 वाजता शिव तीर्थावर आपण सर्वजण एकत्र यायचं आहे. कारण मी पलुसकरांना हात जोडून विनंती करतो की जर आपण ह्या मोर्चात सहभागी नाही झालो तर येणारा प्रत्येक दिवस आपल्याला खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की हा जर कर आहे, हा कर मागच्या 15 वर्षाचा जो काय गॅप आहे ते भरून काढण्यासाठी ह्यांनी जो कर लावलेला आहे हा कर पूर्ण अन्यायकारक आहे. म्हणजे आम्हाला जर 2,000 रुपये येत असतील तर 20,000 रुपये सर्वसामान्य माणसाला हा भुर्दंड आहे. हा कर कुठल्या बेसवर लावलाय, कसा लावलाय, कुणी कसा. आज आमचे जे 5 नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा माहित नाही आहे की कसा कर लावलाय, कुठून आणलाय, काय का हे सांगता. फक्त वरचं जे सरकार आहे ते तुमचं आहे. जरी सरकार आमचं असलं तर कारभारी तुम्हीच आहात. तुम्ही ते नगर परिषद चालवत आहात. जर ह्या आमच्या 5 लोकांना जर प्रथम नागरिक आहेत आता नगरसेवक म्हणजे यांना जर माहित नसलं तर तुम्हाला सर्वसामान्य माणसाला काय ह्यातनं कळणार आहे. तर मी पोलीसवासियांना अगदी अंतकरणापासून हात जोडून विनंती करतो, बहुसंख्येनं उद्या आपण एकत्र येऊया, हा मोर्चा आपण सक्सेस करूया आणि अन्यायकारक जो कर आहे ते रद्द न होता ह्याच्यावर गांभीर्य विचार करून हा कर पूर्वीसारखा जो आहे त्या ज्या नेहमी मागे 20-25 वर्ष जी कर वाढ झाली त्या पद्धतीने कर वाढ व्हावी ही आमची एक सर्वांची एक इच्छा आहे. तर सर्व पलुसकरांना परत एकदा मी विनम्र आवाहन करतो की उद्या थोडस आपलं काम बाजूला ठेवून 1-2-3 तासासाठी आपल्या गावासाठी, आपल्या सर्व नागरिकासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी एकत्र येऊन हा भव्य दिव्य मोर्चा आपण पार पाडूया आणि ह्याच्यामध्ये आपण 100% यश ही मिळवूया हीच पलुसकरांना माझी एक कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.